सोशल मीडियावर हसनमुख चेहऱ्याने लाखो लोकांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या एका तरुणीच्या निधनाने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. ज्या स्वयंपाकघरात उभं राहून ती रील्स बनवत होती, लोकांना हसवत होती, त्याच खोलीत तिने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण बोलत आहोत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन रोहिणी पारधी यांच्याबद्दल. रोहिणी पारधी आणि त्यांचे पती निलेश हे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होते. ग्रामीण जीवनशैली, घरगुती विनोदी संवाद, पारंपरिक जेवण आणि गावाकडच्या साध्या आयुष्यातील आधारित त्यांचे व्हिडिओ हजारो लोक आवडीने पाहायचे. इंस्टाग्रामवर त्यांचे मोठे फॉलोअर्स होते आणि हॉटेल ग्रामपंचायत हे नाव सोशल मीडियावर चांगलंच प्रसिद्ध होतं. विषय म्हणजे रोहिणी यांच्या साध्या, मनमोकळ्या आणि हसऱ्या स्वभावामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले. स्वयंपाकघरात केलेले त्यांचे व्हिडिओ विशेष लोकप्रिय झाले. पण आता त्याच स्वयंपाकघरातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास रोहिणी यांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली की त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांनी शेअर केलेली एक रील आता त्यांचा शेवटचा व्हिडिओ ठरला. त्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे हलका-फुलका संवाद आणि हसत-खेळत वातावरण दिसत होतं. त्यामुळे इतकं मोठं पाऊल त्यांनी का उचललं हा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत व आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. कुटुंबीय, जवळचे लोक आणि त्यांच्या सोशल मीडिया आयुष्याबद्दलही चौकशी सुरू होत आहे. मित्रांनो, या घटनेमुळे पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. सोशल मीडियावर दिसणारं हसत आयुष्य आणि प्रत्यक्ष आयुष्य यात खूप मोठा फरक असू शकतो. अनेकदा लोक आपल्या दुःखांना लपवून जगासमोर आनंदी चेहरा ठेवत असतात, पण मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे बाहेरच्या जगाला कधीच कळत नाही. रोहिणी आणि निलेश यांनी ग्रामीण संस्कृती, गावाकडचं जीवन आणि खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोचवत मोठं सोशल मीडिया कुटुंब तयार केलं होतं. आणि या कुटुंबामध्ये शेवटच्या काही दिवसात नेमकं काय घडलं, कोणता ताण होता आणि कोणत्या कारणामुळे रोहिणीनं इतकं टोकाचं पाऊल उचललं, याचं उत्तर आता पोलीस तपासातून समोर येईलच. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? सोशल मीडियाच्या चमकदार दुनियेआड दडलेलं वास्तव किती गंभीर असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.